नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 30 जून 2026 चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न। आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे, ICGS अक्षय या नौकेची निर्मिती कोणत्या कंपनीने केली आहे? प्रश्न क्रमांक 1 चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गोवा शिपयार्ड लिमिटेड। भारताने ICGS अक्षय या नव्या पिढीतील फास्ट पेट्रोल व्हेसलच्या समावेशाद्वारे सागरी सुरक्षा अधिक मजबूत केली आहे। गोवा शिपयार्ड लिमिटेड येथे गोवामध्ये या जहाजाचे भारतीय तटरक्षक दलात अधिकृतपणे समावेशन करण्यात आले। हे जहाज इंडियन कोस्ट गार्डच्या ताफ्यात सामील झाले आहे। अक्षय हा शब्द संस्कृतमधून घेतला असून त्याचा अर्थ अविनाशी असा होतो। पुढला प्रश्न, युनेस्को जागतिक वारसा स्थळांची सर्वाधिक संख्या असलेला देश कोणता ठरला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इटली। इटली हा जगातील सर्वाधिक युनेस्को जागतिक वारसा स्थळे असलेला देश ठरला आहे। इटलीमध्ये एकूण 61 जागतिक वारसा स्थळे आहेत। यामध्ये 55 सांस्कृतिक वारसा स्थळे आणि 6 नैसर्गिक वारसा स्थळांचा समावेश आहे। जागतिक वारसा स्थळांच्या संख्येत इटलीने चायना आणि जर्मनी यांना मागे टाकले आहे। जागतिक क्रमवारी बघितली तर पहिल्या क्रमांकावर आहे इटली, दुसऱ्या क्रमांकावर आहे चायना, तिसऱ्या क्रमांकावर आहे जर्मनी, चौथ्या क्रमांकावर आहे फ्रान्स आणि स्पेन आहे 5व्या क्रमांकावरती। प्रश्न तिसरा, गार्डियन ऑफ द ब्ल्यू होरायझन या पुरस्काराने अलीकडे कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? प्रश्न क्रमांक 3 चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नरेंद्र मोदी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेशेल्स देशाचा सर्वोच्च राष्ट्रपती सन्मान गार्डियन ऑफ द ब्ल्यू होरायझन प्रदान करण्यात आला। हा सन्मान सेशेल्सचे राष्ट्रपती पॅट्रिक हेर्मिनी यांनी प्रदान केला। हा पुरस्कार 28 जून 2026 रोजी व्हिक्टोरिया येथे आयोजित समारंभात प्रदान करण्यात आला आहे। गार्डियन ऑफ द ब्ल्यू होरायझन हा सेशेल्सने नव्याने सुरू केलेला सर्वोच्च राष्ट्रपती सन्मान आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या प्रतिष्ठित सन्मानाचे पहिले मानकरी ठरले आहेत। पुढला प्रश्न, OpenAIने भारताचे पहिले व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, प्रभजीत सिंग। कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी OpenAIने माजी उबर अधिकारी प्रभजीत सिंग यांची भारतासाठी पहिले व्यवस्थापकीय संचालक मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून नियुक्ती केली आहे। प्रभजीत सिंग सप्टेंबर 2026 पासून आपल्या नव्या पदाची जबाबदारी स्वीकारतील। ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरगपूर आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद यांचे माजी विद्यार्थी आहेत। प्रश्न 5वा, 2026 मध्ये कोलंबियाचे नवे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अबेलार्दो दे ला एस्प्रिएला। अबेलार्दो दे ला एस्प्रिएला यांनी 2026 मधील राष्ट्रपती पदाच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत 49.7% मत मिळवत विजय संपादन केला। त्यांनी डाव्या विचारसरणीचे उमेदवार इवान सेपेडा यांचा पराभव केला। या विजयामुळे कोलंबियामध्ये पुन्हा एकदा उजव्या विचारसरणीच्या पक्षाचे सत्तेत पुनरागमन झाले आहे। प्रश्न 6वा आहे, आरोग्य सेतू 2.0 या ॲपचे उद्घाटन कोणी केले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, JP नड्डा। केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांनी आरोग्य सेतू 2.0 या नव्या ॲपचे उद्घाटन केले। आयुष्मान सारथी चॅटबॉट आणि सुधारित ॲपमुळे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सेवांचा लाभ नागरिकांना अधिक सुलभपणे मिळणार आहे। प्रश्न 7वा, वाघ पुनर्स्थापना कार्यशाळेचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले? प्रश्न क्रमांक 7 चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अलवर। केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंदर यादव यांनी अलवर येथे आयोजित वाघ पुनर्स्थापना कार्यशाळेचे उद्घाटन केले। ही कार्यशाळा सरिस्का टायगर रिझर्व्हमधील वाघ पुनर्स्थापना प्रकल्पाच्या यशस्वी 18 वर्षांच्या प्रवासानिमित्त आयोजित करण्यात आली होती। यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी भविष्यातील वन्यजीव संवर्धन आणि पुनर्स्थापना उपक्रमांसाठी वाघ व्यवस्थापन आराखडा प्रसिद्ध केला। तसेच प्रोजेक्ट चित्ताच्या वार्षिक अहवालही यामध्ये प्रकाशित करण्यात आला। गेल्या दशकात देशातील वाघ राखीव क्षेत्रांची संख्या आता 46 वरून 58 पर्यंत वाढली आहे।
राजस्थान राज्याबद्दल जाणून घ्या. स्थापना करण्यात आली होती 30 मार्च 1949 रोजी. राजधानी आहे जयपूर. अधिकृत भाषा वापरली जाते हिंदी. मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा आणि राज्यपाल आहेत हरिभाऊ किसनराव बागडे. प्रमुख राष्ट्रीय उद्याने बघा. रणथंभोर राष्ट्रीय उद्यान, केवलादेव राष्ट्रीय उद्यान आणि डेझर्ट राष्ट्रीय उद्यान. धार्मिक स्थळे आहेत दिलवाडा मंदिरे, ब्रह्मा मंदिर, अजमेर शरीफ दर्गा आणि कर्णीमाता मंदिर. प्रश्न 8वा. आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? प्रश्न क्रमांक 8चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 30 जून. 30 जून 2026 रोजी आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन इंटरनॅशनल ॲस्टेरॉइड डे साजरा करण्यात येणार आहे. या वर्षीच्या दिवसाची संकल्पना म्हणजेच थीम आहे ग्रहीय संरक्षण आणि लघुग्रहांच्या धडकेमुळे निर्माण होणारे धोके. इंग्रजीमध्ये याचा अर्थ होतो प्लॅनेटरी डिफेन्स अँड ॲस्टेरॉइड इम्पॅक्ट हजार्ड्स. या दिवसाची स्थापना युनायटेड नेशन्स यांच्या पुढाकाराने करण्यात आली आहे. हा दिवस तुंगुस्का इव्हेंट या 1908 मध्ये सायबेरिया येथे घडलेल्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश लघुग्रहांचे निरीक्षण, त्यांचा शोध आणि अंतराळ सुरक्षेबाबत जागतिक स्तरावर जनजागृती करणे असा आहे. प्रश्न 9वा. PM फॅमिली केअर ट्रॅकर आणि हेल्थ पासपोर्टचा पायलट प्रकल्प कुठे सुरू करण्यात आला? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गांधीनगर, गुजरात. गांधीनगर येथे PM फॅमिली केअर ट्रॅकर आणि हेल्थ पासपोर्टचा पायलट प्रकल्प सुरू करण्यात आला. हा उपक्रम गर्भधारणेपासून ते 16 वर्षांपर्यंतच्या मुलांच्या आरोग्य, पोषण, शिक्षण आणि कल्याणाचे डिजिटल निरीक्षण करतो. गुजरात. स्थापना झाली होती 1 मे 1960 रोजी. राजधानी आहे गांधीनगर. अधिकृत भाषा वापरली जाते गुजराती. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल आणि राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. राष्ट्रीय उद्याने गीर राष्ट्रीय उद्यान, ब्लॅकबक राष्ट्रीय उद्यान आणि मरीन राष्ट्रीय उद्यान. धार्मिक स्थळे आहेत सोमनाथ मंदिर, द्वारकाधीश मंदिर, नागेश्वर ज्योतिर्लिंग, अंबाजी मंदिर आणि अक्षरधाम मंदिर. शेवटचा प्रश्न क्रमांक 10वा. भारतात डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने रस्त्याचे नामकरण कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तेलंगणा. हैदराबाद येथील एका रस्त्याला डोनाल्ड ट्रम्प ॲव्हेन्यू असे नाव देण्यात आले. अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या 250व्या वर्षापूर्तीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या फ्रीडम 250 उत्सवाशी सुसंगत राहण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. तेलंगणा राज्याबद्दल जाणून घ्या. स्थापना करण्यात आली होती 2 जून 2014 रोजी. राजधानी आहे हैदराबाद. अधिकृत भाषा वापरली जाते तेलुगू आणि उर्दू. मुख्यमंत्री आहेत अनुमुला रेवंत रेड्डी. राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला. प्रमुख राष्ट्रीय उद्याने महावीर हरिण वनस्थळी राष्ट्रीय उद्यान, मृगवनी राष्ट्रीय उद्यान, कासू ब्रह्मानंद रेड्डी राष्ट्रीय उद्यान. प्रमुख धार्मिक स्थळे आहेत यादाद्री लक्ष्मी नरसिंहस्वामी मंदिर, भद्राचलम श्री सीता रामचंद्र स्वामी मंदिर, बसरा सरस्वती मंदिर आणि जोगुलांबा देवी मंदिर. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. धन्यवाद.